निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं. निवडणुकीपूर्वी माझ्या बदनामीचे प्रयत्न नेहमीच होतात, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील, शरद पवारांचं विधान. तर कंपनीकडून ज्यांनी व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा, मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक, आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर होणार चर्चा. राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची घणाघाती टीका. कोकणात नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा. असं झाल्यास कोकणात 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू, राणेंचा एकनाथ शिंदेंना इशारा. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मंत्री विखे पाटलांचं स्पष्टीकरण. कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, विखेंनी केलं वक्तव्य. आणि मुंबईत लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव, तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून 40 प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक असून या यादीमध्ये संजय राऊतांचंही नाव आहे. राज ठाकरेंनी आज शिवतीर्थावर बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मात्र शिवेंद्रराजेंनी निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडल्यामुळे सस्पेन्स निर्माण झालाय. तर मला नगराध्यक्ष व्हायचं असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष होणार, अशी मजेशीर प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. आगामी निवडणुकीसाठी मावळमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय. मावळमध्ये पक्षाला बळ देण्यासाठी आमदार महेश लांडगेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून सूर्यकांत वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपच्या संभाव्य पाठिंब्यामुळे वाघमारे यांची उमेदवारी लोणावळा नगर परिषदेची निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. मुसळ नगर परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथ खडसेंचं मनोमिलन झालंय. या युतीला अभद्र युती म्हणत मंत्री संजय सावकार यांनी टोला लगावलाय. यावर खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांसोबत तुम्ही युती केली, आम्ही तर कोणताच घोटाळा केला नाही, तरी तुम्ही अभद्र युती म्हणता, अशा शब्दात खडसेंनी सावकार यांना सुनावलंय. कर्जत खोपोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. भोरमध्ये भाजपला खिंडार पडले. भोरच्या माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आवारे यांच्या प्रवेशामुळे माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसलाय. मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे, भाजपचे आमदार राहुल आहेर, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरींनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक घेतली. यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. स्वराज्य शक्तीसेना पक्ष मराठवाड्यामध्ये पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवेल असा विश्वास करुणा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भंगार लोकांना Z+ सुरक्षा आहे, मात्र जरांगे समाजासाठी लढतात, त्यांना सुरक्षा का नाही असा सवाल विचारत जरांगेंना सुरक्षा देण्याची मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाची धूळ चाळण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय देशमुखांनी केली आहे. वाशिममध्ये महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपनं नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे. धाणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी इथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. वर्धा जिल्हा भाजपमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रीग लागली आहे. येत्या 2 दिवसात उमेदवारी ठरणार असल्यानं इच्छुकांची भाजप कार्यालयामध्ये वर्दळ पाहायला मिळते.
नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये भाजपची बैठक पार पडली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे, आमदार संतोष बांगर यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया उईके यांनी दिली आहे। कुपर रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली होती। या घटनेविरोधात सर्व डॉक्टरांनी आंदोलन पुकारले। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काम बंद ठेवण्यात आलं। जोपर्यंत डॉक्टरांना राज्य दलाची सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिलाय। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या ऊस दर आंदोलन हे अधिक तीव्र झालंय। दत्त साखर कारखान्यानं मागणीप्रमाणे ऊसाला दर दिलाय, मात्र स्वाभिमानीनं दर नाकारत ऊसतोड बंद ठेवण्याचा इशारा दिला। यावरून कारखाना समर्थक आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील तायडे कुटुंबानं जमीन परत करण्याची मागणी केली आहे। साखर कारखाना सुरू करण्यासाठी कवडीमोल भावात एकनाथ खडसेंनी जमीन मागितल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाईच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। पार्थ पवार प्रकरणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळी जमीन गैरव्यवहार प्रकरणी कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कोल्हापुरात शिक्षक आमदार जयंत आसगावकरांच्या नेतृत्वात हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला होता। राज्य सरकारनं शासकीय सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक केल्यानं शिक्षक आक्रमक झाले। ओंकार हत्तीजवळ फटाके वाजवल्याचा प्रकार समोर आला होता। याबाबत वन विभागानं प्रसिद्धपत्र जाहीर करत खुलासा दिलाय। इन्सुली परिसरात ओंकार हत्तीनं विद्युत पंपाचा पाईप ओढल्यानं प्रवाहाचा धोका निर्माण झाला होता। त्यावेळी शेतकरी आणि वन कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फटाके वाजवले। यामध्ये हत्तीला इजा झालेली नाही असं वन विभागानं सांगितलंय। कोल्हापूरच्या चंदगड परिसरात राजहत्तीनं धुमाकूळ घातलाय। चंदगडच्या दक्षिण भागातील उमगाव, जांभरे, वाघोत्रे आणि खामदळ या परिसरातील नाचणी, भुईमूग, ऊस आणि भात या पिकांचं हत्तीमुळे मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये 500 एकरवर देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यतीचं अधिवेशन पार पडणार आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये फॉर्च्युनर कार, ट्रॅक्टर, थार आणि तब्बल 150 दुचाकी वाहनं बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेत। हे पहिलं बैलगाडा मैदान असेल ज्यामध्ये इतकी मोठी बक्षिसं दिली जाणार आहेत असं हिंद केसरी संतोष वेताळ यांनी स्पष्ट केलंय। खोपोलीमध्ये राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष पाहायला मिळाला। या स्पर्धेमध्ये 240 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। कोल्हापूर विभागानं सांघिक विजेतेपद तर पुणे विभागानं उपविजेतेपद मिळवले। कराड शहरात उत्तरालक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला। महोत्सवात 150हून अधिक बचत गटांकडून स्टॉल उभारण्यात आलेत। या महोत्सवाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी केले।